तर आता बातमी आहे साताऱ्यातून। साताऱ्याच्या तापोळ्यातील त्रिवेणी संगमामध्ये प्राचीन मूर्ती पाहायला मिळत आहेत। कोयना सोळशी नद्यांचा संगम होऊन या नद्या कांदाडी या नदीला मिळतात। उन्हाळ्यामुळे या नद्यांची पाणी पातळी खालावली आहे, त्यामुळे त्रिवेणी संगमाजवळ या मूर्ती ज्या आहेत त्या दिसून येतात। आता आपण आहोत तापोळा येथील संगम येथे, जिथे की सोळशी नदी आणि कोयना नदीचा संगम होऊन त्या नद्या पुढे जाऊन भेटतात त्या कांदाटी नदीला आणि तिथे होतो तो त्रिवेणी संगम। मात्र उन्हाळ्यामध्ये या दोन्ही नद्यांची पाणी पातळी पूर्णतः खाली आलेली आहे आणि या नद्यांची पाणी पातळी खाली आल्यानंतर जी आपल्याला पाहायला मिळत आहे ती पुरातन काळातील मंदिरं, मूर्त्या आणि त्यांचे काही अवशेष। तर ही पाणी पातळी खाली गेल्यानंतर ही प्राचीन काळातील जी मंदिरं आहेत, जी अनेक वर्षांपूर्वींची मंदिरं पाण्याखाली असल्याने जेव्हा पाणी पातळी पूर्णतः खाली येते तेव्हा ही मंदिरं वरती येतात आणि ह्या ज्या काही पुरातन काळातील मूर्त्या आहेत कोयना जलाशयातील त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वप्नाली धनावडे, TV9 मराठी।